ॐ ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मंडळी, आपण आता सुरू करूया. मागचा गोषवारा संतोष वाचून दाखवतील. दिसतोय ना? तर प्रश्नोपनिषद प्रश्न 4 श्लोक 10 ते 11. तर गेल्या वर्गाची सुरुवात निर्मात्यांनी प्रश्नोत्तराने केली. तर पहिला प्रश्न जयश्रीताईंचा होता की एखाद्याला दृष्टांत होतो ती स्वप्न अवस्था का, आणि मग दृष्टांत आणि स्वप्न यात काय फरक आहे. आता निर्माते म्हणाले की कधी कधी एखाद्याला स्वप्नात दृष्टांत झाला, उदाहरणार्थ स्वप्नात एखादी जागा दिसली व तिथे खणल्यावरती गणपतीची मूर्ती मिळणं, तर हे त्या गृहस्थांना स्वप्नात दिसलं म्हणून आपण त्याला स्वप्न अवस्थेचा भाग म्हणू शकतो. आणखी एका प्रकारचा दृष्टांत असू शकतो की एखाद्या महंताला जागृत अवस्थेतच तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार ते कळतं. असा दृष्टांत घेतला तर तो त्या माणसाची पुण्याई असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न माझा आणि नीताचा होता की जेव्हा आपण प्राणाबद्दल शिकलो होतो तेव्हा आपण प्राणाला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हटलं होतं, आणि आता आपण चिदाभास शिकताना त्याला पण आपण रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हटलं. मग हे दोन्ही एकच का? तर निर्माते म्हणाले की हे दोन्ही एकच नाही. स्वामी परमार्थानंद म्हणतात की प्राणाला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात हे साहित्यिकदृष्ट्या घ्यावं. त्याला असं म्हणण्याची 4 कारणं आहेत. तर एक म्हणजे आत्मा व प्राण हे दोन्ही ब्रह्मातून निघतात, आणि बाकीचं आपलं शरीर असतं ते पंचमहाभूतांपासून बनतं. मुख्य प्राण म्हणजे श्वास हा आत्म्या इतका शुद्ध असतो असं समजलं जातं. आत्मा शरीरात आला की प्राण शरीरात येतो, आणि प्राण शरीरातून गेला की आत्मा शरीरातून जातो. आणि आत्म्याप्रमाणेच प्राण जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंतच आपण जिवंत असतो, आपल्याला आयुष्य असतं. तर या सर्व साधर्म्यामुळे प्राणाला साहित्यिक दृष्टीने रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात. चिदाभासाला मात्र खऱ्या अर्थाने रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात. मग माधवीताईंचा प्रश्न होता की चिदाभास आपल्या मनात किंवा सूक्ष्म शरीरात असतो
मग चिदाभासात माया असते का? तर निर्माताई म्हणाल्या की नुसता चिदाभास म्हटला तर तो आत्म्यासारखाच असतो, पण तो जेव्हा मनात येतो तेव्हा मनाच्या विकारात अहंकारात मिसळतो. अशा तऱ्हेने सक्रिय चिदाभासात ब्रह्म व माया या दोन्ही असतात, पण चिदाभासात माया असते असं आपण म्हणू शकत नाही. मनातील विषयांच्या मिश्रणामुळे प्रत्येक व्यक्तीचा चिदाभास वेगळा असतो, परंतु आत्मा शुद्ध असल्यामुळे सर्वांचा आत्मा सारखा असतो. माधवीताईंचा आणखी एक प्रश्न होता की आधीच्या गोषवारात विश्वाचा अंत असं म्हटलंय, तो ब्रह्माच्या दिवसाचा शेवट का? तर त्याचं उत्तर आता या वर्गात निर्माते देतील. तर ब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य. आत्म्याला साक्षी चैतन्य म्हणतात, कारण तो काहीच करत नाही, म्हणजे साक्षी असतो. चिदाभासाला जीव चैतन्य देखील म्हणतात. इथे आरशाची उपमा लागू होते. आपण समोर आरसा धरला की आपला चेहरा दिसतो. आपण तिथून बाजूला झालो किंवा आरसा बाजूला केला की प्रतिबिंब दिसत नाही. तसंच आत्म्याचं व चिदाभासाचं असतं. मनुष्याचा जन्म झाला की आत्म्याचे प्रतिबिंब मनात पडतं आणि त्याच्या मृत्यूनंतर आत्मा ब्रह्मात विलीन होतो व त्याची प्रतिमाही नाहीशी होते. तर पाचव्या उपप्रश्नाचं उत्तर देताना शेवटी पिप्पलाद ऋषी म्हणतात की सूक्ष्म, स्थूल किंवा कारण शरीर नसणाऱ्या, त्यांनी ते अशरीरम, अलोहितम, अच्छायम हे शब्द वापरले, शुभ्र, प्रकाशमान व अविनाशी अक्षर अशा आत्म्याला जो जाणतो तो परमात्म्यापर्यंत पोचतो. तसेच बुद्धी, प्राण, पंचमहाभूते व देव ज्याच्यामध्ये लीन होतात त्या अविनाशी स्वरूपाला जो जाणतो तो सर्वज्ञ व सर्वव्यापी बनतो. तर या मंत्राचा संदर्भ मुंडक उपनिषदातला मुंडक 2 खंड 2 मंत्र 7 शी लागतो. त्यात ब्रह्माला सर्वज्ञ व सर्वविद म्हटलं आहे. तर सर्वज्ञाला उच्च पातळीवरचं सर्व ज्ञान असतं, तर सर्वविदाला उच्च पातळीवरचं ज्ञान असतंच, पण प्रत्येक गोष्टीचं तपशीलवार ज्ञान देखील असतं. खूप छान. तर ब्रह्माला जाणून मनुष्य सर्वज्ञ होऊ शकतो, परंतु सर्वविद होऊ शकत नाही. इथे ब्रह्माला अशरीरम म्हटलंय, म्हणजे ज्याला सूक्ष्म शरीर नाही असा, अलोहितम म्हणजे रक्तहीन, ज्याला स्थूल शरीर नाही असा, व अच्छायम म्हणजे ज्याला कारण शरीर किंवा अविद्या नाही असं म्हटलं आहे. ब्रह्म हे अविनाशी अक्षर असतं. त्याला शुभ्र म्हटलंय कारण आत्मा ब्रह्म नेहमी शुद्ध असतं, त्याला पाप पुण्य लागत नाही. अशा या ब्रह्मात विश्वाचा अंत झाला की सर्व गोष्टी, देवही विलीन होतात. देव म्हणजे सत्य 3 प्रकारचे असतात. पारमार्थिक सत्य म्हणजे जे फक्त ब्रह्म किंवा आत्मा जे अक्षर आहेत ते. व्यावहारिक सत्य म्हणजे वेदातले किंवा समाजाने मान्य केलेले देव. आणि प्रातिभासिक सत्य म्हणजे देवांचे अवतार. तर आत्मा जाणणं म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच कमी आहे झाले. व सर्व जीवांमध्ये तोच आत्मा असतो हे जाणणं. जेव्हा आपण संसारात असतो तेव्हा अपूर्णतेची भावना असते. आत्मज्ञान झाल्यावर पूर्णतेची भावना येते. जो हा आत्मा जाणतो तो परमात्म्यापर्यंत पोचतो, सर्वज्ञ होतो. अशा रीतीने पिप्पलाद ऋषींनी गाडग्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. तर आता फक्त हा प्रश्न संपला म्हणून आधीच्या प्रश्नांचं थोडीशी उजळणी. तर पहिला प्रश्न कबंदीने विचारला होता की हे भगवान, या सर्व प्रजा, मनुष्य, प्राणी इत्यादी कोणापासून निर्माण होतात? तर त्याचं उत्तर पिप्पलाद ऋषीने 4 पायऱ्यात दिलं होतं की पहिल्यांदी प्राण व रई यांचं मिथून होतं, मग गणना हे होते, म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा दिवस रात्र इत्यादी कसे मोजायचं त्याची निर्मिती, मग अन्न सृष्टी म्हणजे सर्व प्राण्यांच्या खाण्यासाठी अन्न सृष्टी निर्मिती होते, आणि मग चौथी प्रजासृष्टीची निर्मिती होते. तर दुसरा प्रश्न विदर्भ देशातल्या भार्गवाने विचारला होता की हे भगवान, कोणत्या शक्ती या शरीराचे धारण करतात व त्यापैकी कोणत्या शक्ती त्याचे प्रकाशन करतात आणि त्यांच्यामध्ये सर्वात प्रबळ कोणते सांगा? तर त्याचं उत्तर देताना पिप्पलाद ऋषी म्हणाले होते की आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, वाचा, मन, नेत्र, कर्ण हे 9 देव शरीराचे धारण करतात. ते या शरीराला प्रकाशित करतात, म्हणजेच शरीराला कार्यान्वित करतात. परंतु या 9 देवांहून श्रेष्ठ असलेला प्राण स्वतःला 5 प्रकारांनी विभक्त करून या शरीराचे विघटन होऊ देत नाही व तो टिकवून ठेवतो.
आणि मग त्यांनी प्राणाची महती सांगितली होती. तर त्याच प्राणाबद्दल मग तिसरा प्रश्न कौसल्याने विचारला होता, की त्याचे 5 उपभाग होते, की हा प्राण कशापासून येतो. तर त्यांनी सांगितलं होतं प्राण हा ब्रह्मतत्वापासून निर्माण होतो. तो या शरीरात कसा येतो, तर प्राण या शरीरात मनोकृतेनं म्हणजे आपल्या प्रारब्ध कर्मामुळे येतो. तो शरीरात स्वतःला विभागून कसा राहतो, तर ज्येष्ठ प्राण इतर प्राणांना शरीरातील निरनिराळ्या जागी नेमतो. मुख्य प्राण ज्येष्ठ प्राण हा श्वासोश्वासाला कारणीभूत असल्याने तो नाक, डोळे, तोंड व कान यात असतो. अपान वायू हा शरीरातील घाण व द्रव्ये बाहेर टाकतो म्हणून तो पोटाच्या खालच्या बाजूला असतो. समान वायू हा पचनक्रियेला मदत करतो आणि त्यातून उत्पन्न झालेली पोषक द्रव्ये, ऊर्जा सर्व इंद्रियांना त्यांच्या गरजेनुसार पाठवतो. तो शरीराच्या मध्यभागी असतो. व्यान वायू आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या, मज्जातंतू व ब्रॉन्कियल नलिका इत्यादी सर्व नाड्यातून संचार करतो. उदान वायू मृत्यूसमयी सुषुप्ना नाडीतून सूक्ष्म व कारण शरीरांना बाहेर घेऊन जातो. चौथा उपप्रश्न होता की तो शरीरातून कसा जातो. तर मृत्यूनंतर ज्ञानेंद्रियांच्या शक्ती मनाकडे जातात, मग मन प्राणाकडे जातं व उदान वायू त्यांना सुषुम्ना नाडीतून शरीराच्या बाहेर घेऊन जातो. यावेळी सूक्ष्म व कारण शरीर देहाच्या बाहेर जातात. पुण्यवान लोकात ते डोक्यावरील ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतात, तर इतरात ते डोळे, कान, इतर अवयवातून बाहेर पडतात. अम, आणि संतोष, थोडस हा इथे थांबा. हा हा जो तुम्ही आता अ, विचार सांगितला ना, थोडस आपल्याला मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर आपण काय म्हणतो की सगळे जे आपले जे सगळे इंद्रिय आहेत ते मनामध्ये जातात आणि मन हे प्राणामध्ये जातात आणि प्राण हा अम, आपला जो उदान वायू आहे त्याच्यामध्ये जातो. तर हा थोडा विचार सगळ्यांनी मनात ठेवा. पुढचं जे मी बोलणार आहे त्याच्या अनुषंगाने म्हणजे याच्या अनुषंगाने मी पुढचं बोलणार आहे. हा, जाऊया पुढे. तर आता पाचवा उपप्रश्न होता की तो बाहेरील वस्तू म्हणजे समष्टी पातळीवर कशा धारण करतो, हम्म. तसाच अध्यात्मात म्हणजे व्यष्टी पातळीवर कसे धारण करतो. तर समष्टी पातळीवरील प्राण आतल्या प्राणाला मदत करतो. बाह्य प्राण हा आकाश म्हणजे समान, वायू हा व्यान, अग्नी हा उदान, आदित्य मुख्य प्राण, पृथ्वी अपान अशा स्वरूपात आहे. सूर्यापासून मुख्य प्राण व उदानाला मदत होते. उदान वायूची उष्णता सूर्याकडून येते. अंतराळ म्हणजे सूर्यलोकापासून पृथ्वीमधील जागा किंवा पृथ्वी भोवतीचे वातावरण, त्यातून समान वायू येतो. पृथ्वीच्या आत असलेली अग्निदेवता अपानाला मदत करते म्हणून पृथ्वीतील अग्नी ही अपानाची देवता, व्यानवायू सगळीकडेच असतो. आणि आता आपण जो चौथा प्रश्न गार्ग्याचा होता त्याचे 5 उपप्रश्न होते. थोडक्यात की या शरीराला कोणती इंद्रिये शरीरात कोणती इंद्रिये झोप घेतात. तर स्वप्न व सुषुप्ती अवस्थात आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय झोपलेली असतात आणि सुषुप्तीत आपलं मनही झोपलेलं असतं. कोणती जागी राहतात, तर आपण झोपलेलो असताना प्राणादी वायू हे 5 अग्नी जागतात. कोणता देव स्वप्न पाहतो, तर स्वप्नावस्थेत आपलं मन हे स्वप्न घडवतं, पाहतं व आनंद घेतं. सुख होतं ते कोणाला होतं, तर सुषुप्तीत मन झोपलेलं असतं. दुःखाला कारणीभूत असलेल्या वासना, इच्छा, भावना, अभिमान, अहंकार यांच्या अभावामुळे शरीराला चैतन्यमय आनंद होतो. आणि हे सर्वात कोणामध्ये स्थित आहे, तर हे विश्व ब्रह्मापासून सुरू होऊन विश्वाच्या अंती ते ब्रह्मात विलीन होतं. खूपच छान, खूपच सुंदर. तर तुम्ही ते आता प्लीज मला आधी ड्राईव्हवर घालाल का सगळं हे काय ग. हो गुगल हो हे ड्राईव्हवर हो घालाल आता का? ड्राईव्ह वरती आहे. तर हा मी आता क्लास झाल्यानंतर मी टाकीन ते ड्राईव्ह ओके, थँक्यू थँक्यू. वर. हं. आता मागच्या वेळी 2 प्रश्न होते. तर एक प्रश्न होता की आपण ते जे मी शेवटी बोलले ते सगळं आपण रिपीट करू शकतो. तर मी ते नाही रिपीट करत, पण मी थोड्या गोष्टी सांगते आज, कारण पूर्ण क्लास तर पुन्हा रिपीट नाही करता येत ना आपल्याला. तर अ, चौथ्या क्लासमधल्या 2-4 गोष्टी मी इथे सांगणार आहे की या क्लासमधला शेवटचा जो प्रश्न होता आपला त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की तिथे
पारमार्थिक असा शब्द आहे. आणि म्हणून हा, आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की हे जे मी निळं लिहिलं आहे ते सगळं पुढच्या तदक्षरम त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं जे अम, ब्रह्म आहे त्याच्यामध्ये ते विलीन होतं. तर तो जो शब्द आहे, तर तत् अक्षरम, अक्षर म्हणजे ब्रह्म. आणि कुठलं ब्रह्म? तर त्याच्या अनुषंगाने मी हे आपल्या धर्मामध्ये 3 सत्य सांगितलेले आहेत. तर ते 3 सत्य जे आहेत ते मी आता इथे रिपीट करते, की मागच्या वेळी मी ही स्लाइड केली नव्हती म्हणून हे पुन्हा रिपीट करते. पहिलं म्हणजे पारमार्थिक सत्य, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं जे सत्य आपण म्हणतो ते म्हणजे पारमार्थिक सत्य. मग त्याच्यामध्ये काय येतं की ब्रह्म, आत्मा, आणखीन शुद्ध सत्य जे काय असतं ते सगळं आपण त्या संदर्भात घेतो. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा बेसिकली हे घ्यायचं पारमार्थिक मध्ये. पण आता काय असतं की आपण पाहिलं की हिरण्यगर्भामधून आधी 3 देव येतात, आणि मग बाकीचे सगळे आपण जे म्हणतो की वेदामध्ये जे देव आहेत ते सगळे आपण अ, काढतो. तर ती जी सगळी गोष्ट आहे त्याला आपण व्यावहारिक सत्य म्हणतो. म्हणजे आपण किंवा आपल्या जगात मध्ये आपल्या समाजाने निर्माण केलेले हे सत्य आहे, म्हणून त्यांना व्यावहारिक सत्य म्हणतात. तर आपले जे काय देव असतील ते सगळे आपण इथे बघतो. आणि नंतर एक सत्य असतं ते म्हणजे प्रातिभासिक सत्य. आता मी ह्याच्यात लिहिलं नाही आहे, पण आपल्याकडे काय आहे की आपल्या पुराणामध्ये खूप निर्माण केलेले देव आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणतो की अ, विष्णू आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे 3 आधी निघालेले होते. तर ते जे आहेत आपण म्हणतो आधी निघालेले होते, किंवा ह्याच्यामधून अ, हिरण्यगर्भामधून जे निघालेले होते ते 3 आपण म्हणू की ते व्यावहारिक मध्ये जातील, कारण आपण म्हटलं की ते हिरण्यगर्भातून निघाले. पण आता तो जो शिव आहे तो जर का तुम्ही शंकर म्हणून पाहिला, तर शंकर, मग त्याची बायको, मग त्याची 2 मुलं, ही जी सगळी कल्पना आलेली आहे ही सगळी पुराणातून आलेली आहे. तर आणि हे जे आपण म्हणतो किंवा कृष्ण आणि राम, हे जे सगळे देव आपण जे निर्माण केलेले आहेत हे देव म्हणजे त्यांना प्रातिभासिक देव म्हणतात. का त्यांना प्रातिभासिक म्हणतात? कारण ते आपण नुसते आपल्या कल्पनेमधून निर्माण केलेले आहेत, आणि त्यांना सगळ्यांना आपण म्हणतो की भगवानामध्ये जे गुण असतात ते त्यांच्यामध्ये गुण असतात, आणि ते आपल्या माणसासारखेच ते सगळे आपल्या या जगामध्ये येतात, की त्यांचा जन्म होतो, ते म्हणजे मरण होतं, सगळं ते आपल्यासारखं होतं. अशी जे काय आपले देव, नुसता विचार करायचा की हा देव म्हणजे काय, याचा पुन्हा जन्म होणार आहे का, हे मरणार आहे का, असे जर का देव असतील आपले कृष्ण आणि राम, हे मी 2 एक्झाम्पल दिले आहेत. पण काही देवीचे पण प्रकार असतात, ते सगळे आपण पुराणातून निघालेले आहेत. तर ते सगळे जे आहेत त्यांना आपण प्रातिभासिक सत्य असं म्हणतो. तर अशा प्रकारचे आपण 3 सत्य असतात. पण सगळ्यात चांगलं सत्य असं आपण म्हणतो की ते म्हणजे पारमार्थिक सत्य. ब्रह्म जे आहे, ब्रह्म आणि आत्मा, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. शुद्ध सत्य त्याला म्हणतात. तर पारमार्थिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि अ, प्रातिभासिक सत्य. प्रातिभासिक म्हणजे आपण कल्पनेने आपण कल्पना करतो की ते देव आहेत, ते आपल्यासारखे मनुष्य प्राण्यासारखे जीव हे जन्म घेऊन इथे आलेले आहेत. तर असे जे देव आहेत त्यांना आपण प्रातिभासिक सत्य असं म्हणतो. तर हे 3 गोष्टी मी अगदी शेवटी शेवटी सांगितल्या होत्या, म्हणून त्या इथे रिपीट केल्या. आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता, तर त्याच्याबद्दल मला थोडंसं डिटेलमध्ये बोलायचं आहे. तर मे बी आत्ता लावत नाही अजून ती स्लाईड. मागच्या प्रश्नामध्ये मी असं म्हटलं की हे सगळं शेवटी लीन होतं, ब्रह्मामध्ये लीन होतं. मग माधवीचा प्रश्न आला, निलिमा, ते तुम्ही म्हणलात की तिथे लीन होतं म्हणजे की काय, विश्व जेव्हा म्हणजे आपण आधी बोललेलो होतं सृष्टीच्या वेळी, ती सगळं लक्षात ठेवते आणि सगळे मला प्रश्न असे विचारते. तर खूप चांगलं वाटतं मला तसे प्रश्न विचारले. तर मग
ते जे आपण पहिल्या प्रश्नात म्हटलं होतं की सगळं जग शेवटी प्रलयामध्ये जातं, तर ते आहे का? त्यावेळेस मी फक्त म्हटलं की प्रलयामध्ये जातं, पण प्रलयाचं मी जास्त काही तेव्हा सांगितलेलं नव्हतं, तर म्हणून मला आज ते तुम्हाला सांगायचं आहे. काय होतं की बरेच संदर्भाचे असे बरेच विषय असतात, आणि आपण जर का संदर्भामध्ये गेलो ना, तर आपला मुख्य जो हे आहे त्याला विषयांतर होतं, मग आपले विचार दुसरीकडे जातात. म्हणून मी हे जे असे विचार असतात की सगळं आमचा पारमार्थिक सत्य वगैरे असे जे विचार आहेत ते मी थोडेसे बाजूला ठेवते, कारण अजून आपण सगळे काही वेद शिकलेलं नाही आहे, कारण आपल्याला प्रत्येक त्याच्यातला जो काही कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला अजून माहिती नाही आहे. म्हणून मी ते असे मोठे जे कॉन्सेप्ट आहेत ते जरा थोडेसे मी बाजूला ठेवते. पण आता जेव्हा तिने प्रश्न विचारला तेव्हा मला त्याचं उत्तर मला द्यायचं आहे ते, म्हणून मी आता त्याच्याबद्दल बोलते. मी माझं डॉक्युमेंट उघडायचा प्रयत्न करते. हा, तर या सगळ्या गोष्टी मी म्हटलं की त्या ब्रह्मामध्ये लीन होतात. तर या लीन होतात. माधवीचा प्रश्न होता की जे आपण म्हणतो की प्रलय होतो आणि तेव्हा सगळं अव्यक्त रूपात जातं. तर ते जेव्हा अव्यक्त रूपात जातं तेच मला म्हणायचं आहे का? तर त्याचं उत्तर असं आहे की नाही, कारण की तेव्हा जेव्हा जातं ना ते सगळं अम, ईश्वरात जातं, म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही तिथे असतात. का बरं? कारण ते पुन्हा परत येणार असतं. तर का परत येणार असेल तर ब्रह्मामध्ये ते विलीन झाले तर मग ते काय पुन्हा परत येऊ शकत नाही. मग पुन्हा माया निर्माण व्हायला पाहिजे आणि हे सगळं व्हायला पाहिजे. तर म्हणून ते जे जातात त्याच्यामध्ये ते ईश्वरामध्ये किंवा ब्रह्म प्लस माया तिथे मध्ये जातात. मग आता ह्या आता जो आपण शेवटचा मंत्र पाहिला त्याच्यामध्ये मी म्हटलं की अ, ते जे काय आहे ते प्रलयामध्ये जातं. तर त्या प्रलयाबद्दल मला आता तुम्हाला सांगायचंय. ते म्हणजे ऍक्च्युअली न्यूजर्सीमध्ये डॉक्टर स्वामीनाथन म्हणून जे म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतींचे शिष्य आहेत, पण ही इज अ सायंटिस्ट ऍक्च्युअली, पण ते वेदांताचा खूप अभ्यास करतात. आणि त्यांच्या क्लासमध्ये त्यांनी आपल्याला जे म्हणजे आम्हाला जे शिकवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हे 4 प्रलय सांगितले होते आपल्या धर्मातले. तर आता मी अरे माझं कुठे गेलं डॉक्युमेंट, कुठे गेलं? हा, माझं डॉक्युमेंट दिसतंय. हो दिसतंय निलिमाताई. पण ते 3 सत्य तीच स्लाइड दिसतेय, स्लाइड नंबर हा हा हा, राईट. 5. ओके, त्याच्या पुढची मला असं लाईट हवी ना. आता दिसते. हो हो. हा, तर त्याच्यामध्ये आपल्या धर्मामध्ये 4 प्रकारचे प्रलय असतात. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे खरं म्हणजे, की पहिलं म्हणजे एक अशी कल्पना असते की सगळीकडे इतका प्रलय होईल की सगळं विश्व ते पूर्ण पाण्यामध्ये बुडून जाईल. तर असं जे होईल त्याला प्राकृत प्रलय म्हणतात. आणि हे केव्हा पण होऊ शकतं ना, की समजा खूप पाणी आलं समुद्रातून आणि सगळं म्हणजे बेसिकली पृथ्वी सगळी पूर्ण पाण्यामध्ये गेली. तो सोपा होता. दुसरा जो आहे म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना, की संतोष सांगत होते तेव्हा त्यांना म्हटलं हे पुन्हा आपण बोलणार आहे. तर आपण म्हटलं की सुषुप्तीमध्ये काय होतं की आपली सगळी इंद्रिय मनामध्ये लीन होतात आणि मग मन पण शांत असतं आणि मग हे सगळं आपल्या प्राणामध्ये लीन होतं असं जे आपण म्हणतो. पण हे जे आपण म्हणतो
त्याला आपल्या वेदामध्ये ॲज दो आपण जे म्हणतो ते ॲज दो असं म्हटलं जातं. म्हणजे हे ॲक्च्युअली सगळं विलीन काही होत नाही, पण आपण जेव्हा गाढ झोपलेलं असतो असं कल्पना केली जाते की ते आपले इंद्रिय मनात जातील, मनामध्ये प्राणात जातील आणि आपण जेव्हा त्या सुषुप्ती अवस्थेमधून बाहेर येऊ तेव्हा ते सगळे बाहेर येतील. म्हणजे असं जवळजवळ रोज प्रत्येकासाठी हा प्रलय होत असतो, त्यालाही प्रलय म्हणतात. आणखीन कसा प्रलय की आपण म्हटलं तसं इंद्रिय मनामध्ये जातील, मन प्राणामध्ये जाईल आणि ते तसं सगळं राहील जोपर्यंत आपण सुषुप्तीमध्ये आहोत. आणि हा जो प्रलय आहे त्याला नित्य प्रलय म्हणतात. म्हणजे तुम्ही झोपलात की तुमच्यासाठी तो प्रलय असतो, मी झोपली की माझ्यासाठी तो प्रलय असतो. की मला असं वाटतं की माझे सगळे इंद्रिय सगळे मनामध्ये गेले आणि मनामधून प्राणामध्ये गेले, तर त्याला नित्य प्रलय म्हणतात. आणि नंतरचा जो प्रलय आहे त्याला म्हणतात महाप्रलय. महाप्रलय का म्हणतात त्याला? कारण की मगाशी म्हणजे ऍक्च्युअली माधवीचा जो प्रश्न आला होता तो महाप्रलयापासून आला होता. की आपण म्हणतो की ब्रह्माचा दिवस असतो आणि ब्रह्माची रात्र असते. ब्रह्माचा दिवस संपला की सगळी सृष्टी अव्यक्त रूपात जाते, सगळी सृष्टी अव्यक्त रूपात जाते. आणि म्हणजे प्रत्येक आपला जो जीव आहे तो अगदी अणुसारखा छोटा छोटा होतो. आणि हे जे अव्यक्त होण्याचं आहे त्याला महाप्रलय म्हणतात. आता तिसरा प्रलय कळला तुम्हाला, तिसरा प्रलय. आता आणखी एक प्रलय आहे, त्या प्रलयाला म्हणतात आत्यंतिक प्रलय. आता हा प्रलय कसा असतो की समजा एखादी व्यक्ती आहे आणि तिला आत्मज्ञान झालंय. आता समजा मी आहे आणि मला आत्मज्ञान झालंय. आत्मज्ञान म्हणजे काय? मला सगळीकडे म्हणजे माझ्यामध्ये ब्रह्म आहे, आपण म्हणतो तसं की अहम ब्रह्मास्मी, एक झालं. दुसरं म्हणजे अम, जे काही आहे ते सगळं ब्रह्मच आहे असं मला वाटतं. म्हणजे मला सगळीकडे काय दिसतं की मला फक्त ब्रह्मच दिसतं. आणि ब्रह्मच जर का सगळीकडे होतं मग मायेचं काय झालं? माया गेली माझ्यासाठी. मला सगळीकडे फक्त ब्रह्म आहे असंच मला कळतं. आणि हे कोणाला? ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला, त्याला हे सगळं ब्रह्म सगळीकडे दिसतं. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही का बरं असं म्हणता की हे प्राणी आहेत पण त्या प्राण्यामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे. मी आहे मनुष्य प्राणी, माझ्यामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे. माझ्या भोवती सगळे लोक आहेत, हे सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे. तर हे सगळं ब्रह्मच सगळीकडे आहे आणि माया नाहीच आहे असं त्याला वाटतं. तर त्याच्या दृष्टीने सगळं जे आहे ते ब्रह्मामध्ये लीन झालेलं आहे. तर तो जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्या शेवटच्या जो काय प्रश्नाचं उत्तर होतं त्याच्यामध्ये दिलं होतं. तर ती जी स्थिती आहे त्याला अम, आत्यंतिक आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. म्हणजे त्या स्थितीला म्हणतात. पण ही जी व्यक्ती आहे, आता हा जो आत्मज्ञान, समजा मला आत्मज्ञान झालंय तर माझी जी स्थिती आहे की मला सगळीकडे ब्रह्मच दिसत आहे, त्या स्थितीला तुरिया म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला तुरियाबद्दल बोलायचंय. पण काय आहे की तुरिया हा कॉन्सेप्ट पण खूप अवघड आहे समजायला. तुम्हाला आता फक्त एवढा कॉन्सेप्ट घ्यायचा की तुरिया म्हणजे काय? जे आत्मज्ञान झालेले व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सगळीकडे ब्रह्म आहे असं वाटतं. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं की तुरिया म्हणजे काय? की सगळीकडे मला ब्रह्म दिसतं. माझ्यामध्ये ब्रह्म आहे, तुमच्यामध्ये ब्रह्म आहे, सगळे जे अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे, झाडं आहेत त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. पृथ्वी, मागच्या तो 8वा जो मंत्र होता ना त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं पृथ्वी आणि पृथ्वीचे जे गुण आहेत त्या सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. मग आकाश आणि आकाशचे गुण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ब्रह्म आहे असं जे आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला वाटतं त्या स्थितीला तुरिया म्हणतात. तर आता म्हणजे हे माधवीच्या प्रश्नाचं उत्तर होतं. थोडंसं लांब आहे पण मला हे सांगणं आवश्यक होतं कारण तिला वाटलं आता प्रलय म्हटलं म्हणजे तिला महाप्रलय वाटलं होतं. पण आपल्याला इथे महाप्रलय म्हणायचं नाही. आपल्याला फक्त ज्या व्यक्तीला आत्मज्ञान झालेलं आहे
त्या व्यक्तीला वाटतं की सगळीकडे ब्रह्मच आहे. आणि जर का सगळीकडे ब्रह्मच आहेच, मग माया नाही आहे तिथे. मग जर का मायाच त्याची गेली आहे, तर मग मायेमुळे जे काय निर्माण झालेलं होतं, आपण पाहिलं होतं ना सृष्टी निर्मितीमध्ये, की अ, ब्रह्म आणि माया याच्यापासून सगळं निर्माण होतं. मग ब्रह्म आणि माया जर नसेल, म्हणजे माया गेलीच, मग आता फक्त ब्रह्मच आहे. मग सगळंच ब्रह्म आहे, तर मग माया तिथे नाहीच. मग मायेने निर्माण केलेल्या गोष्टी तरी कशा असतील? त्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या या आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला अम, याच्यासारख्या वाटतात, ब्रह्मासारख्या वाटतात. तर हा खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणून मला हे 4 प्रलय आता सांगायचे होते. माधवी, आर यू ओके विथ इट? हो, खूप छान. मग निलिमाताई खूप छान एक्सप्लेन केलं. हा, कळलं. कारण काय बघा, आता मी जर का प्रलयाबद्दल बोलले नाही, तर मग पुन्हा मला वाटलं की ते विषयांतर होते. आपण कशाबद्दल बोलतोय? आपण 3 स्थितीबद्दल बोलतोय. आणि 3 स्थितीमध्ये बोलत असताना शेवटच्या भागामध्ये त्यांनी तुर्याबद्दल पण बोलायचं, म्हणजे पिपलाद ऋषींनी त्याच्याबद्दल बोलायचं सांगितलं. पण ते पण महत्वाचं आहे, कारण की आपण आधी म्हटलं होतं की इंद्रिय जातात मनामध्ये, मन जातं प्राणामध्ये. ऍक्च्युअली सगळं जातं का? नाही, आपल्याला त्यावेळी असं वाटतं. आणि आपल्याला वाटतं म्हणून त्याला नित्य प्रलय म्हणतात. की प्रत्येकाला वाटतं की हा, मला इतकी गाढ झोप लागली होती ना, तर तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही काय होतंय आपल्या जगामध्ये. तर म्हणून त्याला नित्य प्रलय म्हणतात. आणि मग महाप्रलय म्हणजे जे माधवीला वाटलं होतं की सगळं अव्यक्त होतं, त्याला महाप्रलय म्हणतात. आणि नंतर हा आत्यंतिक प्रलय हा फक्त आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला येतो. ठीक मग आहे. 4थ्या प्रश्नाचा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे आत्यंतिक प्रलय ना? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तेव्हा आता मी फक्त हे म्हटलं की प्रलय आहे, पण त्याच्यामध्ये मी अशी फोड करून सांगितलेलं नव्हतं. म्हणून मला वाटलं की ते पण महत्वाचं आहे. कारण प्रलय म्हटलं की मग आपल्याला वाटतं की अव्यक्त जातं तोच प्रलय का? नाही, तो प्रलय वेगळा, हा प्रलय वेगळा. ओके. आता निर्मते, एक त्याच्याबद्दल विचारू का? ते गेल्या श्लोकाबद्दल, म्हणजे आता तुम्ही हे एक्सप्लेन केलं की शेवटी ठेवू प्रश्न. हा, काय पण म्हणतात ते? पण गेल्या श्लोकाचा मी जेव्हा गोश्वारा लिहिला, त्यात मी लिहिलं होतं की विश्वाचा अंत झाला की सगळं ब्रह्मात विलीन होतं. मग ते ऍक्च्युली प्रॉब्ली बरोबर नाहीये. तुम्ही म्हणता तसं मग खरं ज्ञानी लोक माणसाला तो Correct. ब्रह्ममय होतो असं त्याचं हा, भाषण चालेल, द्यायला. तुम्ही बदलता ते तर चालेल. हा, आणि तुम्ही बरोबर. त्याच्यात लिहिलंय की मी आज एक्सप्लेन करणार आहे म्हणून, right? हा, हा. तर ते पण तुम्ही सांगू शकता. आणि या 2 स्लाइड जे आहेत त्याचे तुम्ही ऍड केलं तरी चालेल. आणि आता तुम्हाला गावाला जायचं आहे, तर एवढी घाई नाही आहे, नंतर तुम्ही आल्यानंतर परत केलं तरी चालेल. आता दुसरं कोण आज लिहिणार आहे त्याच्यात त्यांना लिहावं लागेल. बघूया. तर माधवीला आपण विचारलंय, अमृतला विचारलंय, आणि श्यामाताईंना विचारलं. बघूया आता कोण लिहितं. किंवा आणखी कोणाला जर का लिहायचं असेल ना, गोश्वारा सगळ्यांना सांगते की अम, आता संतोष भाऊ आपले 4 आठवडे ट्रिपवर जातात आहे. तर कोणीतरी गोश्वारा लिहायला पाहिजे. आणि आपल्याला इतकी त्यांच्या गोश्वाऱ्याची सवय झाली आहे की आता कोणीतरी 4 आठवडे लिहायला पाहिजे. कोणीही तयार असेल तर सांगा, त्याप्रमाणे आपण क्लासच्या शेवटी आपण बोलूया. हं. आणि नाहीतर कोणाला तरी व्हॉलेंटिअर करावं लागेल. ओके. चला, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. निलिमाताई, तुमच्या आधीच्या स्लाइडमध्ये जेव्हा तुम्ही 3 सत्य जेव्हा सांगत होता, हा हा. त्याच्यावरती एक प्रश्न येतो. नंतर मी विचारू का आत्ता विचारू? नाही, तर मी लिहून पाठवा. कारण काय होतं की प्रश्नाचं मी इथे उत्तर दिलं की बाकीच्यांचं कन्फ्युजन होतं की आता आणखी काही बाई बोलते असं वाटतं त्यांना. चालेल, मी म्हणजे तुम्हाला मी जेव्हा उत्तर देतो इथे, तेव्हा मग आणखी आणखी कोणाचं तरी कन्फ्युजन होतं. तर आपण ते सगळे प्रश्न पुन्हा पुढच्या वेळी घेऊया. चालेल. त्याची चूक असेल तर सांगा, चूक असेल तर मी दुरुस्त करते लगेच. नाही नाही, प्रश्न होता. आणि हा, तुम्ही ओके. ह्या पॉवर पॉईंट स्लाइड्स आपल्या ड्राईव्हवरती टाकाल का? म्हणजे ते कॉन्टेक्स्टला बरं पडेल. हो हो, टाकेन टाकेन. मला मागच्या ह्याच्यात करेक्शन करायची होती, म्हणून मी ती नाही टाकलेली. आता टाकेन.
ते पण टाकेन आणि आजची जी आहे ती पण टाकेन. चालेल. थँक्यू. चला आता पुढच्या त्याला सुरू करूया. पुढचा खूप छान विषय आहे, कारण की आपण रोज ओम म्हणतो. माधवी आपल्यासाठी ओम म्हणते. पण ओम म्हणायचं म्हणजे काय आणि ओम का म्हणायचं ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि खरोखर म्हणजे हे सगळं शिकताना माझ्या लक्षात आलं की आपण नेहमी ओम असं पूर्ण म्हणतो. कधी कधी आपण इतक्या घाई ओम नम शिवाय ओम नम शिवाय इतकं घाईने म्हणतो की ते ओ का म काही कळत नाही असं एकत्र करून म्हणतो. तेच अगदी चुकीचं आहे. पण तर कसं म्हणायला पाहिजे आणि काय म्हटलं म्हणजे कशाच त्याचा अर्थ काय होतं मला हे माहिती नव्हतं. आता पुढच्या मंत्रांमध्ये तुमच्या लक्षात येईल. नुसतं वरती पण मेडिटेशन करतात, उ वरती पण करतात. उ आणि म असतं ना, तर वरती करतात, उ वरती करतात आणि म वरती करतात, किंवा ओम असं एकत्र असेल त्याच्यावर करतात. तर आणि प्रत्येकाचा वेगळा अर्थ आहे. तर ते सगळे आपल्याला आता 5 का 6 मंत्र आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगणार आहे. तर आता मी दुसरी स्लाइड शेअर करते. क्लास घ्यायला पाहिजे आता, कारण मी हे दाखवायला लागले ना की मला तुमचे चेहरे नाही दिसत. मला आवडतं सगळ्यांचे ऍटलिस्ट 2-4 तरी चेहरे पाहायला आवडतात. दिसतंय का ग? शेअर नाही केलेलं नाही. अजून. हम्म. अच्छा, आता दिसते. हो 21वा हो क्लास. हो. आता मंत्र 5.8 ते 5.2 वर्ग हा, 21वा. ओके. जरा उड्या मारायच्या होत्या. एक झालं, आता दुसरं. 5.8. हो. तर हा जो विचार आहे, ओम वरती ध्यान करायचं, ध्यान म्हणजे मेडिटेशन करायचं. तर हा जो विचार आहे मांडुक्य उपनिषदामधून आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये त्यांनी सांगितलंय या ओमच्या याच्याबद्दल. तर इथे हा जो अ, आता पुढची व्यक्ती त्याला शैव शैव्य किंवा सै म्हणजे म्हणताना शैव्य म्हणतात, पण लिहिताना सैव्य पण लिहितात. तर आता मंत्रात तुम्ही बघितलं तर सैव्य लिहिलेलं आहे, आणि उच्चार करताना आपण शैव्य असं पण करतो. त्याचा अर्थ तो त्या कुळामधला होता, आणि शिबी कुळातला जो होता त्याचं नाव, त्याला म्हणून शैव्य म्हणतात. त्याचं नाव होतं सत्यकाम. तर त्याचा पहिला मंत्र आपण बघूया. उघडलाय ना मी मंत्र? नाही, एक पुढची स्लाइड घ्यायला पाहिजे ना. ओके, हां, ऑलराईट. तर ही पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न जो विचारला त्या प्रश्नावरती ही स्लाइड आहे. तर आज माधवी म्हणणार आहे. आणि ऍक्च्युअली मला काय वाटतं की मी आता तुम्हाला सांगणार आहे की
आता इथे ते म्हणतात की जेव्हा तुम्ही ओंकारावरती ध्यान करता, तेव्हा ओंकारावरती ध्यान केल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळत नाही, तुम्हाला मुक्ती मिळते. तर थोडस मुक्ती आणि मोक्षामध्ये काय फरक आहे ते आधी मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. आणि ध्यान करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर तो दुसरा पॉइंट आहे. ते दोन पॉइंट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कसं करायचं ते ध्यान, त्याच्यामध्ये खूप एक छान शब्द वापरलाय त्यांनी, अधि अधिध्यायित, अधिध्यायते येत असा जो शब्द आहे, त्याचा अर्थ तुम्ही जेव्हा ध्यान करता त्याच्यापासून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे आता काय आहे की ऑफिसमध्ये जायचंय, 100 वेळा झालं पाहिजे म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून टाकायचं, ते ध्यान नाहीये. ते नुसतं तुम्ही काहीतरी करताय. पण इथे त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. आणि सगळं आपण शेवटी आनंदासाठीच करतो. तर म्हणून ते म्हणतात की तुम्हाला जर का ध्यान करायचं असेल तर कसं करायचं ते सांगतात. मग आता हा जो आपण आता आधी मंत्र बघू, त्याचे अर्थ बघू, म्हणजे शब्दार्थ आणि मग अर्थ, आणि नंतर मी एक्सप्लेन करते. आणि एवढंच मला वाटतं आज होईल क्लासमध्ये. ओके, तर माधवी हा मंत्र म्हणते. हो. पंचमः प्रश्नः. अथ हैनं शैब्यः सत्यकामः पप्रच्छ स यो ह वै तद्भगवन् मनुष्येषु प्राणयान्तं तत् ओङ्कारम् अभिध्यायीत कतमं वाव स तेन लोकं जयति इति तस्मै स होवाच. ओके, तर आता त्यांना काय म्हणायचंय की अथ म्हणजे नंतर, नंतर म्हणजे आता हा नवीन प्रश्न आहे, 5वा प्रश्न म्हणून. शैब्य सत्यकाम, म्हणजे म्हटलं तसं शिबी कुळातला तो आहे म्हणून त्याला शैब्य म्हणतात, आणि त्याचं नाव आहे सत्यकाम. एनम प्रपच्छ म्हणजे त्याने विचारलं, आणि तो विचारला तेव्हा तो म्हटला भगवान. ते सगळेजण पिप्पलादा ऋषींना भगवान म्हणतात. मनुष्येश, मनुष्येश सह म्हणजे तो आणि इतर व्यक्ती. यह प्रा प्रायणांत म्हणजे मरेपर्यंत. मरेपर्यंत जर का कोणी उपासना केली तर ओंकारम, ओंकारावरती त्यांनी जर का उपासना केली, आणि उपासनेसाठी ते शब्द वापरतात आहे अभिध्यायित, अभिध्यायित म्हणजे आनंदाने ध्यान करतात. तेन म्हणजे त्यांना, सह ते, कथम लोक जयते आणि कोणत्या म्हणजे ते कुठल्या लोकात जातात. आपण मेल्यानंतर ज्या ज्या लोकांमध्ये जातो त्याच्याबद्दल ते बोलतात आहे की तुम्ही पितृलोकात जाता, तुम्ही ब्रह्मलोकात जाता, की तुम्ही सोमलोकात. सोमलोक म्हणजे स्वर्ग. असं कुठे जाता तुम्ही, हे सगळं तुम्ही जर का हे ओमची प्रार्थना तुम्ही जन्मभर केली, आणि ती जन्मभर केल्यानंतर काय होतं, आणि मग तुम्हाला कुठल्या लोकांमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे लोक ते म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं ब्रह्मलोकात जाता तुम्ही, का तुम्ही स्वर्गात जाता, का तुम्ही अं, अं, तिसऱ्या लोकात जाता, पितृलोकात जाता, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर तो सैब्याचा प्रश्न आहे की सैब्य म्हणाला पिप्पलादा मसींना की हे भगवान, तिथे माझं चुकलंय, भगवान म्हणायला पाहिजे होतं, भगवान जो मनुष्य अं, जो मनुष्य मरणापर्यंत प्रणवाचा, प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा सर्व बाजूनी आनंदात ध्यान करतो, तो ध्यानाने कोणत्या लोकात पोहोचतो, असा त्याचा प्रश्न आहे. तर पहिलाच प्रश्न माझ्या मनात आला, म्हणजे हे सगळं ऐकताना किंवा त्याचा प्रश्न पाहिल्यानंतर, त्यांनी त्यांनी का बरं असं विचारलं त्यांनी की कुठल्या लोकात जातात.
त्याने असं का नाही म्हटलं की तुम्हाला मोक्ष मिळतो की नाही? याचा अर्थ त्याला माहिती होतं की ओंकाराने मोक्ष मिळत नाही, तुम्हाला क्रममुक्ती मिळते. आपण हे क्रममुक्ती आपण गीतेत शिकलो होतो आणि ज्ञानेश्वरीत आपण पुन्हा शिकलेलो होतो की तुम्ही फक्त ब्रह्मलोकापर्यंत जाता आणि मग तुम्ही जर का उपासना केली तर मग तुम्हाला मोक्ष मिळतो. तर ओंकाराची जर का तुम्ही ध्यान केलं, आत्ता सांगितलं तसं त्यांनी, आनंदाने जर का तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला अम, इथपर्यंतच जाता येतं. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंतच तुम्हाला जाता येतं. आणि त्याच्या पुढे जर का तुम्हाला मोक्ष हवा असेल तर तुम्हाला पुन्हा प्रार्थना करायला लागते. तर त्या प्रकारची जी मुक्ती असते त्याला आपण क्रममुक्ती म्हणतो. क्रम अशासाठी की त्याच्यात स्टेप आहे, एक स्टेप दोन स्टेप असे ना, की यामध्ये तुम्ही ओंकाराचं सगळं छान केलं की तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाणार. आणि ब्रह्मलोकामध्ये जेव्हा तुम्ही पुन्हा प्रार्थना कराल तेव्हा मग तुम्हाला मोक्ष मिळू शकेल. का बरं असं म्हणतात? कारण ध्यान किंवा तुम्ही जे काय आता मेडिटेशन करणार आहात ती पण क्रिया आहे. सगळ्या आपण या क्रिया म्हणतो. जर का तुम्ही क्रिया केली तर तुम्हाला जे काय फळ मिळतं तर ते ज्ञान नाही आहे, ते नुसतं तुम्हाला फळ मिळतं म्हणून तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाता. आणि तुम्हाला जर का आत्मज्ञान हवं असेल तर तुम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे. तर ते जे तुम्हाला ज्ञान मिळतं ते आत्मज्ञान तुम्हाला मिळू शकतं. पण तुम्ही म्हणाल ना असं मध्ये का नाही होत की समजा मी ब्रह्माची छान हे करते म्हणजे ओंकार ओंकार करून मी हे करते, तर मला मध्येच का बरं असा साक्षात्कार होत नाही आणि मला आत्मज्ञान होत नाही? होऊ शकतं. आणि त्या ज्या प्रकारचं आत्मज्ञान होतं ना, आता आणखीन एक नवीन शब्द आहे, त्याला साधोमुक्ती असं म्हणतात. साधोमुक्ती म्हणतात म्हणजे सडनली तुम्हाला असं आत्मज्ञान झालंय आणि आता तुम्हाला पुढे काहीच करावं असं वाटत नाही. आपण मागच्या उदाहरणात पाहिलं तसं की सगळीकडे ब्रह्म आहे हे तुम्हाला तेव्हाच कळतं. तर ती जी मुक्ती म्हणजे ते ऍक्च्युली तो मोक्षच आहे तुम्हाला. तर तसा मोक्ष मिळू शकतो, सडनली कोणालाही मिळू शकतो. म्हणजे तुम्ही ही प्रार्थना करताय म्हणूनच नाही, कोणालाही तसा सडनली जो मोक्ष मिळतो त्याला साधो मुक्ती म्हणतात. तर साधोमुक्तीमध्ये मिळू शकते पण नुसतं ओंकाराचं करून तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. मग आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की आपण मुंडकोपनिषद जो पाहिला होता त्याच्यामध्ये 2.2.6 2.2.4 या दोन्हीमध्ये त्यांनी ओमची प्रार्थना करायला आपल्याला सांगितली होतं. तर आणि इथे ते म्हणतात की प्रार्थना करा पण त्याच्यापासून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे अशी करा. म्हणजे त्याच्यात एकरूप व्हा तुम्ही जे काय करताय तर, आणि मग तुम्ही ते प्रार्थना करा. तर हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचं होतं की मोक्ष आणि मुक्ती याच्यामधला काय फरक आहे. मुक्ती म्हणजे ती स्टेप आपण घेतोय क्रममुक्तीमध्ये, तर ती स्टेप म्हणजे फक्त तुम्ही ब्रह्म लोकापर्यंत जाणार, पण तिथून तुम्हाला पुन्हा जन्मच मिळणार नाही असं नाही. तर खरं म्हणजे नाही मिळत पण म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती पूर्ण होत नाही, तिथे तुम्हाला ज्ञान मिळालेलं नसतं. जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा होता. दुसरं मला सांगायचं होतं की ध्यान म्हणजे काय. तर आता मला वाटतं पुढची स्लाइड करायला पाहिजे. यस. हा, ध्यान म्हणजे काय. तर हे ध्यान कुठून आलं तर महर्षी पतंजली त्यांचं हे सगळं क्रिएशन आहे. तर त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे, तुम्ही खूपदा ऐकलं असेल त्याच्याबद्दल. तर त्या योगामध्ये 8 भाग आहेत म्हणून त्याला अष्टांग म्हणतात. तर यम यम म्हणजे कंट्रोल, आपल्या सगळ्या इंद्रियांचा कंट्रोल. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की तो कंट्रोल आणि अहिंसा, सत्य आणि अस्तेय. अस्तेय का तिच्यात घातलं मला माहित नाही, पण अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही किंवा लोकांच्या वस्तू घ्यायच्या नाही. तर ते यम मध्ये येतं. आणि नंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याची व्याख्या मी मागच्या वेळी सांगितली होती की ब्रह्मचारी म्हणजे त्याच्यात अनेक व्याख्या आहेत. त्याच्यातला एक म्हणजे जो विद्यार्थी असतो
तो आपला 8व्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत आपला गुरुकुलमध्ये जातो. तिथून जो बाहेर येतो आणि तो मग तोपर्यंत त्याला म्हणजे बायकांकडे अजिबात बघायचं नाही वगैरे असं त्याचं खरं ब्रह्मचारी असतं. पण तो समजा आला पुन्हा लग्न म्हणजे तिथून शिकून आला 16 वर्षाचा, नंतर त्याचं लग्न झालं आणि तो लग्न झाल्यानंतर तो आपल्या फॅमिली बरोबर राहतोय. तर तो जे राहतो त्याला त्याचे काही नियम आहेत. तर त्याने जे का ते नियम पाळले म्हणजे लग्नानंतर सुद्धा, तरी पण त्याला ब्रह्मचारी म्हणतात. आपण एकदा खूप डिटेलमध्ये बोललो होतो याच्याबद्दल, पण जस्ट मला रेफरन्स त्याचा द्यायचा होता. तर ब्रह्मचर्य हे महत्वाचं, म्हणजे लग्न झालं म्हणून ब्रह्मचार्य नाही असं नाहीये. तुम्ही जर का जे काय रूल्स आहेत ते जर का तुम्ही पाळले लग्न झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे असा की दिवसा सेक्स करायचं नाही, फक्त रात्रीच करायचा वगैरे काय काय नियम आहेत त्याच्यामध्ये. पण एनिवे, तर ते ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे कशाचा मोह धरायचा नाही, एवढं म्हणजे यम. नंतर नियम. नियम म्हणजे मनाची शुद्धता, एवढंच लक्षात ठेवा, मनाची शुद्धता. नंतर आसन. हा महत्वाचा भाग आहे की आपल्या गीतेमध्ये पण सांगितलं की तुम्ही जेव्हा हे करता, ध्यान करता, तेव्हा तुम्हाला एका पद्धतीने बसायचं असतं. म्हणजे तिथे मंत्र आहे की तुमचं पाठीचं जे असतं ते पूर्ण असं सरळ असायला पाहिजे. आणखीन अ, तुमचं म्हणजे डोक्यापासून पूर्ण पाठीचा भाग सरळ असायला पाहिजे. आज आपण करणार आहे म्हणजे ओमचं या एवढं झालं की आपण करणार आहोत आणि मग बाकीचं मी पुढच्या वेळी बोलेन. तर तसं बसून आपल्याला करायचंय. खुर्चीत असलं तरी मी काय करते की खुर्चीत सुद्धा मी मांडी घालू शकते आणि मांडी घालून मग आपला मागचा जो भाग आहे तो पूर्ण आपण कडक करायचा. कडक करायचा म्हणजे स्टिफ करायचा, की श्वास आपण घेतो त्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की अगदी पूर्ण श्वास वरती आणि खालती गेला पाहिजे. नंतर प्रत्याहार. प्रत्याहार मी पुढच्या वेळी बोलेन, कारण इथे आपल्याला बाहेरच्या जगाचा संबंध नको आणि आपण फक्त आतमध्येच विचार करायचा. आता आपण फक्त 5च वेळा म्हणणार आहे, पण तेव्हा सुद्धा लक्षात ठेवायचं की आता आपण फक्त त्या ओम म्हणायचा आनंद घेणार आहोत, म्हणून बाकीच्या गोष्टींचा काही विचार करायचा नाही. वेळ संपत आली आहे पण त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं नाही. तर आपण तेवढे 5 वेळा ओम म्हणणार आहोत. नंतर धारणा. धारणा म्हणजे तुमचं मन स्थिर झालं पाहिजे, की जेव्हा केव्हा तुम्ही ओम म्हणता तेव्हा तुमचं मन हे स्थिर झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ध्यान. ध्यान म्हणजेच मेडिटेशन. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं की आधी श्वास घ्यायचा आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्याला अ, उ आणि म असे 3 उच्चार असतात ओम मध्ये. तर ते अ आणि उ आपण एकत्र करून ओ म्हणतो आपण. ओ आणि नंतर म. पण जेव्हा तुम्ही ओ म्हणता तेव्हा नुसतं ओम असं नाही म्हणायचंय, तर ओ हा लांबवायचा आहे. त्याच्यामधून जी कंपनं येतात म्हणजे तुम्हाला जाणवलं पाहिजे तुमच्या आतमध्ये की तुम्ही जेव्हा माधवीचं ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ती जेव्हा ओ म्हणते तेव्हा त्याचे व्हायब्रेशन्स असतात आणि ते व्हायब्रेशन्स आपल्याला बघायचे असतात. तर ती व्हायब्रेशन्स आपल्याला बघायचे आणि त्याच्यानंतर म म्हणायचा. तर म जो म्हणायचा तो पण आपल्याला थोडस लांब करून म्हणायचं आहे, कारण त्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो पूर्णपणे. तर आपण ओम पूर्णचा आता बघणार आहोत आणि फक्त 5च वेळा आपण म्हणणार आहोत. तर ओम कसा म्हणायचा तर माधवी आपल्याला म्हणून दाखवेल. आता सगळ्यांनी आपलं तुम्ही सगळेजण म्यूटवर आहात. महेश, तू सगळ्यांना अनम्यूट करू शकतो का? अन- नाही, कारण महेशला मी हे दिलंय ना, हो केलंय. हा, बघतो मी करता येतंय का. हा, पण जर का सगळ्यांना करता आलं अनम्यूट. तर सगळ्यांना नाही अनम्यूट नाही, कर. सगळ्यांना अनम्यूट केलं तर आवाजाने डिस्टर्ब होईल सगळ्यांना. हरकत नाही, आपल्याला सगळ्यांना एकत्र म्हणायचं आहे. प्रत्येकाने आपापलं हळूच म्हणायचं आहे, म्हणजे काही खूप असं ओरडून नाही म्हणायचं. तर आपण सगळेजण मिळून म्हणूया. मी आता ही स्टाईल सगळं बंद करते.
ओके ओके आता आणि सगळेजण आपापल्या जागी म्हणा. ओके माधवी आपण तू एकदा म्हणायचं हां. आणि एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे ओम म्हणणार आहोत तर ओम म्हटल्यानंतर एक आणखी एक काय म्हणायचं एक सेकंद किंवा काही असं आपल्याला थोडंसं थांबायचंय 2 ओमच्या मध्ये. आणि तुम्हाला माधवी म्हणते तेव्हा तसं माहितीच आहे. तसं आपल्याला सगळ्यांना करायचंय. आणि हा माधवी तू एकदा म्हणायचं मग मी पण म्हणू लागणार आहे. तर आम्ही सगळेजण एकदा ओम म्हणू आणि नंतर मग तू म्हण. असं आपण 5 वेळा म्हणू आणि मग थांबूया. आणि प्रत्येकाने आनंद घ्यायचा त्याच्यामध्ये. करू सुरू. हम्म. आता आपण म्हणूया. इथेच आपण थांबूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.